नमस्कार. एकंदरीत आजची जी शेतकऱ्याची अवस्था आहे त्यावर थोडं बोलण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा विरोधी पक्षामध्ये असताना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत, ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही जेव्हा थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली त्यावेळेस काही शेतकरी हे रेग्युलर कर्ज भरत होते. जेव्हा रेग्युलर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तेव्हा काही शेतकरी थकीत होते. यामध्ये 6 लाखपेक्षा जास्त समथिंग अशी काहीतरी संख्या आहे जे शेतकरी दोन्ही कर्जमाफीपासून वंचित होते. या शेतकऱ्यांसाठी देवेंद्रजी फडणवीस यांनी विरोधी पक्षामध्ये असताना हा मुद्दा चांगला उपस्थित करून की हे शेतकरी कर्जमाफी वंचित आहेत या मुद्द्यावर हॅमरिंग करत या निवडणुकीमध्ये शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करणार म्हणून त्यांनी जाहीरनाम्यामध्ये पण तसं नमूद केलं होतं की शेतकरी कर्जमाफी होणार. एकंदरीत आजची परिस्थिती बघता कर्जमाफी झाली नाही. आताची जी परिस्थिती बघता अशी परिस्थिती आहे की जवळपास ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. शेतकरी म्हणजे असं कर्जमाफीपासून वंचित आहे. तर अशा बऱ्याचशा प्रश्नांना शेतकरी तोंड देत आहे. त्याचप्रमाणे आता 28 तारखेला आदरणीय बच्चू कडू यांनी हकयात्रा म्हणून नागपूर किंवा मुंबईला येण्याचं पण ठरवलं आहे. तर या संदर्भात जे काही अपडेट असेल ते मी तुम्हाला माझ्या चॅनलवर देणार. पण आता महत्वाचा विषय असा की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस जर आज विरोधी पक्षामध्ये असते तर आतापर्यंत त्यांनी कर्जमाफी घेऊन दाखवली असती. कारण ते आता सत्तेत आहेत आणि त्यांना तशा प्रकारचा विरोध आतापर्यंत कोणी केला नाही. कारण त्यांना पण माहित आहे त्यांचं कामच असं होतं की त्यांनी विरोधी पक्ष जवळपास ठेवलाच नाही असं म्हटलं तरी चालते. मग आता आदरणीय बच्चूभाऊ कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत आहेत तर आपण लोकांनी त्यांना साथ दिली पाहिजे जेणेकरून शेतकरी कर्जमाफीपासून पण वंचित आहे. आता ओला दुष्काळ जिकडे जिकडे परिस्थिती बघितली तर सोयाबीन कापूस पिकाची बऱ्याच ठिकाणी बरंचसं नुकसान झालेलं आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी एका जागी येऊन जे कोणी शेतकरी नेते असतील असं नाही की कुठल्या पण पक्षाचा असू द्या शेतकऱ्यासाठी लढत असेल तर त्याच्या मागे उभं राहणं आपलं काम आहे. तर अशी एकंदरीत परिस्थिती आहे. आज सरकार फक्त बोलत आहे 10 वर्ष आधी जो भाव सोयाबीनला होता तोच भाव आज सोयाबीनला मिळत आहे. जो भाव 10 वर्ष स्वतः देवेंद्रजी फडणवीसचे मी तुम्हाला प्रूफ दाखवतो की कापसाला 10,000 भाव, सोयाबीनला 6,000, तुरीला 7,500, 8,000 भाव. याकरता त्यांनी आंदोलन केलेलं मी स्वतः तुम्हाला प्रूफ देऊ शकतो. तर विरोधी पक्षामध्ये असताना हे लोक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतात पण स्वतः जेव्हा सत्तेवर येतात तेव्हा हे म्हणतात की आमच्याकडे आता तेवढा मुबलक पैसा नाही, एवढं कर्ज आहे आणि असा भार आहे. आता मला सांगा मग भार आहे, कर्ज आहे, पैसा नाही आहे, शेतकऱ्यांना त्यासाठी पैसा नाही. तर मग जर तुम्ही हेच प्रामाणिकपणे आधी जर बोलले असते, तुम्ही निवडणुकीच्या वेळेस म्हणता सातबारा कोरा कोरा कोरा, जाहीरनाम्यामध्ये तसं नमूद आहे, तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तसं लिहिलेलं आहे. तर मग हे सर्व असताना तुम्ही आता म्हणता की राज्यावर कर्ज आहे, तुम्ही करू शकत नाही, बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा समस्या आहेत. तर आता या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आपण लोकांनी तरी कमीत कमी शेतकऱ्यांनी तरी जे शेतकऱ्याचे प्रश्न मांडतील, जे आंदोलन करतील, जे शेतकऱ्यांसाठी लढण्याची भूमिका घेतील त्यांच्या मागे आपण उभं राहायचं. हे बघायचं नाही की तो कुठल्या पक्षाचा आहे. कारण की झालं असं आहे की शेतकऱ्याचा एकच पक्ष आहे, तो विरोधी पक्ष. हे तर आता आपल्या लक्षात आलंच आहे. तर माझ्या चॅनलवर तुम्हाला शेती संबंधित नवीन GR, नवीन काही उपाययोजना असतील, शेतीशी निगडीत व्यवसाय असतील, कर्जमाफीशी रिलेटेड कुठली पण अपडेट असेल, पीक विमा या संदर्भात कुठली पण अपडेट असेल, म्हणजे मी प्रयत्न करेल की शेतकऱ्याला कशा प्रकारे मदत होईल असे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल.
तरी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.